नमस्कार कुलकर्णी साहेब, काय ठरवलंय? हे बघा धुरंधर साहेब, सुलेखा मॅडमनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला गुंडांकडून, तर मला खरं खरं सगळं सांगावं लागेल आणि मला माझ्या जीवापेक्षा इतर काहीही प्रिय नाहीये. कुलकर्णी, त्यावरही एक उपाय आहे माझ्याकडे. हे शहर सोडून दुसऱ्या शहरात जा. हवं तर मी तुला आणखीन पैसे देतो. सुखात राहा तिकडे. अहो पैसे पैसे का लावले तुम्ही लोकांनी? मी तर म्हणतोय मी घेतलेले पैसे सुद्धा तुम्हाला परत करतोय. प्लीज प्लीज तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात मला घेऊ नका. तुमचं तुम्ही काय ते पाहू. सहज पैसे मिळतात म्हणून सुरू केलेल्या खेळामध्ये मला माझा जीव गमवायचा नाहीये. तुमचे पैसे तुम्हाला लखलाभ. यापुढे तुम्ही मला फोन करू नका कृपा करून, आणि मीही तुम्हाला फोन करणार नाही. कुलकर्णी सुलेखाच्या धमकीला इतका घाबरलाय. याच भीतीपोटी त्यांनी सुलेखाला सगळं काही सांगितलं तर असं झालं तर उद्याचा दिवस माझ्यासाठी पराभवाचा असेल. माझ्या मुलांना सगळ्या दुनियेला नको त्या गोष्टी कळतील आणि मग मी सगळ्यांच्या नजरेतून उतरेल. आणि त्याहूनही वाईट म्हणजे सुलेखा अजूनच पेटून उठेल. नाही तेव्हा असं होऊ देऊ नकोस, असं होऊ देऊ नकोस. अल्लाह, अब इतने सालों बाद आखिर कल तुम मुझे मिलोगे. आपल्या पोटी जन्मलेल्या बाळाचा चेहरा कसा दिसतो हे सुद्धा न बघायला मिळणार. ही एक आईसाठी सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि मी तशीच एक दुर्दैवी आई आहे. पर अब इतने सालों बाद तुम मेरे सामने आओगे. अपने अम्मी को पहचानोगे ना बेटा? मुझे यकीन है तुम मुझे पहचानोगे. मी तुला जवळ घेताच माझ्या स्पर्शानेच तुझ्या लक्षात येईल की मी तुझी अम्मी आहे. कारण त्या स्पर्शाला मायेचा ओलावा असेल. एक ही रात का फासला है हम दोनों में. उसके बाद तुम मुझे दिखोगे आणि माझ्या एवढ्या वर्षाच्या तपश्चर्येचं फळ मला मिळेल. आज रातभर मैं नहीं सो सकूंगी बेटा. उद्याचा दिवस उजाडण्याची वाट बघतच मी अख्खी रात्र जागेल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग रोहन. गुड मॉर्निंग मोहर. गुड मॉर्निंग. अरे वा, गरमागरम पोहे. हे पण सगळ्यांसाठी केलेस ना की फक्त लाडक्या नवऱ्यासाठी? वंसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. रोहन, काल आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन तुझे रिपोर्ट्स कलेक्ट केले. डॉक्टर म्हणत होते की तुझा पाय आता पूर्ण बरा झाला आणि तू रेग्युलरली ऑफिसला जाऊ शकतोस आता. थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी म्हणून माझी आजारपणात इतकी सेवा केली आहे ना, म्हणून मी पटकन बरा झालो. रोहन प्लीज, इतकं फॉर्मली काय बोलतोयस? आणि तुझ्यासाठी घरातले नाही करणार तर काय बाहेरचे करणार आहेत? पण एक सांगू, खरे आभार तू मोहरचे मानायला हवे. खूप काळजी घेतली तिने तुझी, आणि ते सुद्धा तू तिच्याशी औपचारिकपणे वागत असताना. पटतंय मला तुझं म्हणणं. खरंच मोहरने खूप मनापासून सेवा केली. तिच्या सिन्सिअरिटीचं कौतुक करावं तेवढं थोडं. आय मस्ट थँक.